नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आजच म्हणजे रंगपंचमीच्या दुसऱ्या दिवशी 26 मार्चला एक बातमी ऐकली, वाचली. पंजाबमध्ये अकाली दल आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात लोकसभा निवडणुकीसाठी होऊ घातलेली युती किंवा आघाडी आता संपलेली आहे. म्हणजे होणार नाही यावर शिक्कामोर्तब झाले. खरं बघितलं तर गेल्या वेळच्या निवडणुकासुद्धा 2019च्या निवडणुकासुद्धा भारतीय जनता पक्ष आणि अकाली दल यांनी संयुक्तपणे लढवलेल्या होत्या. त्या निकालानंतरसुद्धा अकाली दलाच्या परिणीत कौर या मला वाटते तुमच्या मंत्री होत्या. पण पुढल्या काळात त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला 3 शेतकरी कायद्याच्या निमित्ताने आणि ती आघाडी तुटली. अन्यथा म्हणजे शिवसेनेच्या काळापासून म्हणजे जवळजवळ 1990 पासून भाजप आणि अकाली दल यांची पंजाबमधली युती आघाडी दीर्घकाळ टिकलेली आहे. पण पंजाबमध्ये भाजपचं फारसं स्थान नव्हतं, भाजपचं फारसं बळ नव्हतं. कायम अकाली दलाचा छोटा भाऊ म्हणूनच भाजप हा पंजाबमध्ये राजकारण करत राहिला, निवडणुका लढवत राहिला. ज्या काय 13 जागा आहेत त्याच्यात कधी 3, 4, कधी 2 अशा जागा भाजपच्या वाट्याला आल्या आणि अकाली दलाच्या मदतीनेच भाजप त्या जागा जिंकू शकला होता. हा सगळा पूर्वी इतिहास एवढ्यासाठी सांगायचा की अकाली दलाची अवस्था आज खूप वाईट आहे. खूप वाईट एवढ्यासाठी की अवघ्या 6-7 वर्षापूर्वी म्हणजे मला वाटते 2022पर्यंत अकाली दल हा पंजाबमध्ये सत्ताधारी पक्ष होता. प्रकाशसिंग बादल हे सलग 10 वर्ष मुख्यमंत्री होते आणि त्यांचे चिरंजीव सुखबीरसिंग बादल हे जवळजवळ तितकाच काळ पंजाबचे उपमुख्यमंत्री म्हणून काम करत होते. सुखबीरसिंग बादल यांची पत्नी ही खासदार म्हणून निवडून येत होती आणि त्या बळावर मोदी सरकारमध्ये जवळजवळ 7 वर्ष त्या केंद्रीय मंत्री म्हणून काम करत होत्या. पण आता ती आघाडी शेती कायद्यामुळे तुटली आणि गेल्या विधानसभा निवडणुकीत तर अकाली दलाचा सफाया झाला, पुरता सफाया झाला. खरं बघितलं तर 2022च्या निवडणुकीत आणि अकाली दलाचा सफाया झाला होता. कारण सत्तेत बसलेला काँग्रेस पक्ष पराभूत झाला आणि त्याच्या जागी आम आदमी पक्षाला प्रचंड बहुमत मिळालं. काँग्रेस पक्ष विरोधी पक्ष म्हणून निवडून आला आणि त्याआधी 10 वर्ष सत्तेत असलेला अकाली दल हा 3ऱ्या क्रमांकाचा पक्ष झाला. प्रकाशसिंग बादल यांचं निधन झालं आणि आता अकाली दलाला अक्षरशः राजकारणात फारसं स्थान राहिलं नाही असं म्हणावं लागेल. कारण विचित्र परिस्थिती अशी आली आहे की ज्या पंजाबपुरताच शीख समाज हा प्रामुख्याने मोठ्या संख्येने आहे आणि त्यामुळे शीख समाजाची सत्ता म्हणून जो पंजाब दीर्घकाळ अकाली दलाच्या पंखाखाली राहिला होता, तिथूनच अकाली दल संपण्याची वेळ आलेली आहे. आणि म्हणून या सगळ्या विचित्र परिस्थितीतून आपल्या पक्षाचं पुनरुज्जीवन व्हावं म्हणून माजी उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल हे भाजपबरोबर परत एकदा आघाडी व्हावी म्हणून आटापिटा करत होते. पण दरम्यान आता अकाली दलाची गरज भाजपला राहिलेली नाही. इतके दिवसाची गोष्ट वेगळी होती. पण गेल्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला प्रचंड यश मिळालं आणि काँग्रेस हा सफाया झाला. याला आम आदमी पार्टी कारणीभूत असण्यापेक्षा खुद्द राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे कारणीभूत होते. कारण त्यांनी अमरिंदर सिंग हे चांगलं सरकार चालवत होते, पक्ष देखील चांगल्या स्थितीत होता. त्याचं वाटोळं करण्याचं काम प्रियंका वाड्रा आणि राहुल गांधी या भावंडांनी केलं. कारण नसताना नवजोत सिद्धू यांच्या नादी लागून पंजाबचा मुख्यमंत्री बदलला. त्यामुळे
अमरिंदर सिंग यांना पक्ष सोडावा लागला. त्या काळात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेले सुनील जाखड यांना पक्ष सोडावा लागला आणि आज ते दोन्हीही काँग्रेसचे दिग्गज नेते भाजपत आलेले आहेत. काँग्रेसचा बहुतेक जुना सगळा कार्यकर्ता नेता हा हळूहळू करत राष्ट्रीय पक्ष म्हणून भाजपत दाखल झालेला आहे. अकाली दल क्षीण झालेला आहे आणि आम आदमी पार्टी पंजाबमध्ये सत्तेत बसलेली आहे. अकाली दलाची अशी अवस्था का झाली आणि ही फक्त अकाली दलाची दुर्दशा आहे असं मानण्याचं बिलकुल कारण नाही, बिलकुल कारण नाही. अकाली दल हा एक प्रादेशिक पक्ष होता. शिवसेना, राष्ट्रवादी हे महाराष्ट्रातले प्रादेशिक पक्ष आहेत, म्हणजे त्या राज्याबाहेर त्यांना फारसं स्थान नाही. राष्ट्रीय जनता दल लालू प्रसाद यांचं, मुलायम सिंग अखिलेशचा समाजवादी पक्ष किंवा तुमचे इतर नितीश कुमारांचा जनता दल युनायटेड, देवेगौडांचा जनता दल सेक्युलर असे पक्ष आपण बघितले तर ते प्रादेशिक पक्ष आहेत. आंध्रमधला चंद्राबाबूंचा तेलुगू देसम, तेलंगणामधला काय तो चंद्रशेखर राव यांचा भारत समाज, काय तो भारत राष्ट्र समिती, हे सगळे पक्ष बघितले ते प्रादेशिक पक्ष आहेत. प्रादेशिक पक्ष आहे. आपल्या राज्याच्या सीमेबाहेर त्यांना बाकीच्या राष्ट्रीय राजकारणात फारसं स्थान नाही. भले त्यांचे 2, 5, 25 खासदार लोकसभेत निवडून जात असतील, 2-4 लोक राज्यसभेत पोहोचत असतील, पण तरीही राष्ट्रीय राजकारणामध्ये त्यांना फारसं स्थान नाही. कुठच्या तरी मोठ्या पक्षाच्या वळचणीला जाऊन बसायचं एवढंच त्यांचं राजकारणातलं स्थान आहे. पण दुसरी एक बाजू बघितली पाहिजे, हे सगळे प्रादेशिक पक्ष जे आहेत, मग एकाच राज्यात 2-2, 3-3 पक्ष असतील पण राज्याबाहेर त्यांना स्थान नाही आहे. याची 2 महत्त्वाची कारणं आहेत की असे पक्ष हे एकतर विशिष्ट जाती समूहाचे पक्ष आहेत आणि दुसरी गोष्ट हे पक्ष हे एका परिवाराकडून चालवले जाणारे पक्ष आहेत. जसा द्रविड DMK पक्ष आहे, द्रमुक हा पक्ष हा करुणानिधी यांच्या परिवाराची बटीक असल्यासारखा चालतो. तीच कहाणी काहीशी अण्णा द्रमुकच्या बाबतीत होती, पण जयललितांची सखी वगैरे ते कुटुंब चालवत होतं, तोही पक्ष मोडलेला आहे. तेलुगू देसम हा सुद्धा NT रामाराव यांचा पक्ष होता. के चंद्रशेखर राव यांची तेलंगणा समिती सत्ता मिळाल्यानंतर हळूहळू त्या परिवाराची बटीक बनून गेली. आंध्र प्रदेशातला YSRCP काँग्रेस पक्ष हा बघितला तर तो सुद्धा जगनमोहन रेड्डी याच्या कुटुंबाच्या मालकीचा पक्ष असल्यासारखा आहे. उत्तर प्रदेशातला अखिलेशचा समाजवादी पक्ष, मायावतींचा बसपा, बिहारमधला लालू प्रसादांचा राष्ट्रीय जनता दल, हे सगळे पक्ष बघितले तर ते हळूहळू करत कुटुंबाची मालमत्ता बनवून गेलेले. अलीकडेच मायावतींनी आपला जो पुतण्या किंवा भाचा आहे त्याला जाहीर करून टाकला आपला वारस म्हणून, म्हणजे तोही एक कौटुंबिक मालमत्तेचा पक्ष झाला. ममता बॅनर्जी यांची अवस्था वेगळी नाही आहे, देवेगौडांच्या पक्षाची अवस्था वेगळी नाही आहे. त्यामुळे काँग्रेस हा राष्ट्रीय पातळीवरचा एक परिवारवादी पक्ष आहे आणि बाकीचे जे पक्ष आहेत आपण बघतो ते सुद्धा एका परिवाराच्या मालकीची मालमत्ता एवढ्यापुरते राजकीय पक्ष आहेत. आणि दुसरीकडे एका बाजूला परिवाराची हुकूमत त्या पक्षांवर चालते आणि दुसऱ्या बाजूला हे पक्ष प्रामुख्याने एका विशिष्ट कुठच्या तरी जाती समूह समाज घटकापुरते मर्यादित पक्ष आहेत आणि त्यामुळे त्याच राज्यातल्या इतर जाती समूह किंवा समाज घटकाबरोबर त्यांचं जुळतंच असं नाही. मोठं उदाहरण उत्तर प्रदेश आहे. मायावतींच्या दलित आणि जाटव विरुद्ध अखिलेशच्या यादव समाजाची कायम हाडवैर असल्यासारखं असतं. सांगायचा हेतू मित्रांनो असा आहे
की हे सगळे पक्ष भाजपशी टक्कर का देऊ शकत नव्हते? कारण पूर्वीच्या काळात हेच पक्ष किंवा असेच पक्ष हे काँग्रेसशी सुद्धा टक्कर देऊ शकत नव्हते. कारण काँग्रेस किंवा भाजप हे राष्ट्रीय पक्ष म्हणजे सर्वसमावेशक पक्ष आहेत. देशभरच्या सगळ्या जाती धर्म अशा वेगवेगळ्या घटकात विभागला गेलेला जो मतदार आहे त्याच्या सामूहिक हिताला भाजप किंवा काँग्रेसमध्ये प्राधान्य असतं. तितकं प्राधान्य या प्रादेशिक पक्षांना त्यांच्या पक्षात इतर समाज घटकांना देता येत नाही, इतर धर्मीयांना देता येत नाही. दाखवायसाठी तोंड देखलं एक शोकेस मांडायची, तसं कुठच्या तरी इतर घटकाला आम्ही स्थान दिलं. मध्यंतरी तुम्हाला आठवतं 2 वर्षापूर्वी राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर गुढीपाडव्याच्या सभेमध्ये जबरदस्त हल्ला चढवला होता. शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला आणि महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या राजकारणात जातीयवादाचं विष कालवलं असा थेट आरोप राज ठाकरेंनी केला होता. आणि त्यावेळेला शरद पवारांनी आपला बचाव म्हणून आपण आपल्या पक्षात कसं इतर जातींना स्थान दिलेलं आहे. मधुकर पिचड, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड हे कसं मराठेतर नेते आपल्याही पक्षात महत्त्वाच्या पदांवर होते हे शरद पवार सांगत होते. तिथे तुमच्या लक्षात येईल की शरद पवारांचा पक्ष हा मराठ्यांचा पक्ष मानला जातो, पण त्यातही चमचा 2 चमचे 3 चमचे इतर समाज घटकांना स्थान देण्यात आलं होतं. आणि तिथे प्रादेशिक पक्षांच्या मर्यादा कळतात. शिवसेना हा भले महाराष्ट्राला सर्वसमावेशक पक्ष असेल, पण त्याने स्वतःला मराठी अस्मिता आणि मराठी भाषा यांच्या मर्यादा घालून घेतल्या आहेत. त्यामुळे शिवसेना महाराष्ट्राबाहेर जाऊ शकत नाही, पोहोचू शकत नाही. जी काही किरकोळ पोहोचू शकली होती तीसुद्धा काय त्या उत्तर भारतीय तरुणांना महाराष्ट्रात मारहाण झाल्यानंतर त्या दिल्ली किंवा बिहार किंवा उत्तर प्रदेशातल्या शिवसेनेच्या शाखा बरखास्त केल्या तिथल्या लोकांनी. सांगायचा मुद्दा असा मित्रांनो, सांगायचा मुद्दा असा की प्रादेशिक पक्ष हे स्वतःलाच एक लक्ष्मण रेषा आखून घेतात आणि त्यामुळे राष्ट्रीय राजकारणात त्यांचा रिलेव्हन्स कमी राहतो, पण प्रादेशिक राजकारणात ते पक्ष महत्त्वाचे होऊन जातात. तेलुगू देसम, DMK, शिवसेना, जदयू किंवा जनता दल सेक्युलर एस सेक्युलर किंवा समाजवादी किंवा बसपा किंवा ममता TMC हे सगळे पक्ष तुम्ही बघाल ते प्रादेशिक पक्ष आहेत आणि कुटुंबाच्या मालकीचे आहेत. आणि त्यामुळे इतर राज्यामध्ये त्यांना स्थान मिळत नाही, हेच त्यांचं दुबळेपण आहे. पण तितकंच ते ज्या वेळेला राज्यातले प्रादेशिक आणि स्थानिक विषय येतात तेव्हा त्यांना राष्ट्रीय पक्षापेक्षा अधिक प्रतिसाद मिळू शकत असतो. आणि जर या लक्ष्मण रेषा किंवा या मर्यादा त्या प्रादेशिक पक्षांनी ओळखल्या तर मग त्यांना भाजपशी टक्कर घेण्याची गरज उरत नाही. काँग्रेस आणि भाजप यांच्या संघर्षामध्ये हे पक्ष पडले नाहीत तर ना काँग्रेस ना भाजप या प्रादेशिक पक्षांना त्यांच्या राज्यात जाऊन हरवू शकणार नाही. मला आठवतं 2017च्या राष्ट्रपती निवडणुकीच्या आसपास एका लेखावर प्रतिक्रिया देण्यासाठी सुप्रियाताई सुळे यांचा मला फोन आला होता की तुमचा लेख त्यांच्यावर टीका असूनही त्यांना आवडला होता. आणि त्यावर बोलताना मी त्यांना म्हणालो होतो की तुम्ही लोक असा विचार का करत नाहीत. अमित शहा आणि नरेंद्र मोदी हे गुजरातचे नेते आहेत, गुजराती नेते आहेत, पण ते महाराष्ट्रात येतात आणि उद्धव ठाकरे किंवा शरद पवारांच्या पक्षांना हरवतात. ते उत्तर प्रदेशात जातात, अखिलेश आणि मायावतींचा पराभव करतात. ते हरियाणात जातात, हरियाणामध्ये ते जाटांचा पक्ष असलेले हुड्डा किंवा कोणते चौटाला यांच्या पक्षाला पराभूत करतात. ते बिहारमध्ये जातात, लालू आणि नितीश यांच्या पक्षाला पराभूत करतात, प्रादेशिक पक्षांना. तर का पराभूत करतात
याचा कधीतरी विचार करणार आहात की नाही, असा सवाल मी सुप्रियाताईंना विचारला होता. आणि त्याचं कारण ते होतं की तुम्ही जर एक प्रादेशिक पक्ष म्हणून आपल्या ज्या अधिकार आणि लोकप्रियतेच्या मर्यादा आहेत त्या मर्यादेमध्ये राहिलात, तर मग काँग्रेस असो किंवा भाजप असो, हे राष्ट्रीय पक्ष तुम्हाला राज्यात हरवू शकणार नाहीत. भले त्यांच्या राज्यात शाखा असतील, पण तरीही राज्याची सत्ता आणि राज्याचं सत्ताकारण आहे, त्यामध्ये प्रादेशिक पक्षाला राष्ट्रीय पक्ष हरवू शकणार नाही. पण जर त्या राष्ट्रीय पक्षाला प्रादेशिक पक्ष असून तुम्ही उठता बसता आव्हान करायला निघाल, तर मग राष्ट्रीय पक्षाला कंबर कसून प्रादेशिक पक्षाला राज्यामध्ये पराभूत करावं लागतं. कारण शेवटी राज्याचं हित कितीही मोठं असलं तरी देशाच्या संघटनात्मक रचनेत त्या राज्याने राहणंसुद्धा अगत्याचं आहे. आणि राज्याच्या रचनेत राहायचं असेल तर केंद्रीय सत्तेला आव्हान देऊन जनतेच्या जीवनामध्ये काही उलथापालथ करण्याचा उचापत जर केजरीवाल करतात किंवा उद्धव ठाकरे करत होते किंवा ममता बॅनर्जी करतात, तसं करण्याची गरज नसते. ममता बॅनर्जींना भाजप हरवू शकला नसता, पण ते करता करता त्यांनी भाजपला जागा करून दिली. तेलगू देसम असो, समाजवादी पक्ष असो, तुमचे मायावती असो, यांनी उत्तर प्रदेशात भाजपला एक जागा निर्माण करून दिली. आणि आज उत्तर प्रदेशात राज्याची सत्तासुद्धा भाजपकडे. गुजरातमध्ये जर तिथे प्रादेशिक पक्ष असेल आणि त्याने राज्यापुरतं मर्यादित राहायचं ठरवलं, तर मग त्या पक्षाला राष्ट्रीय पक्ष हरवू शकत नसतो. पण ज्या वेळेला तुम्हाला प्रादेशिक अस्मितेच्या मर्यादा आहेत आणि त्याच्या पलीकडे परत तुम्ही तो पक्ष, ती संघटना एका कुटुंबाची बटीक बनवली, गुलाम बनवली, तर मग त्याच अस्मितेचे, त्याच भाषेचे किंवा त्या जाती घटकाचे तुमचे प्रतिस्पर्धी नेते राष्ट्रीय पक्षाचे पदाधिकारी होतात. आणि ते पदाधिकारी तुमच्या राज्यातले विरुद्ध तुम्ही अस्मितेचे ते नेते यांच्यातल्या संघर्षात राष्ट्रीय पक्षाचं वजन वाढत जातं. भले आज गुजरातचे 2 नेते हे भाजपचे सर्वोच्च नेते असतील, पण महाराष्ट्रात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाविरुद्ध इथे लढणारे सगळेच्या सगळे भाजपचे नेते शुद्ध मराठी आहेत. त्यांच्या मराठीपणाला ना शिवसेना नाकारू शकते, ना तुमचं राष्ट्रवादी नाकारू शकतो. आणि याचं कारण सरळ आहे की उद्धव ठाकरे, शरद पवार, ममता बॅनर्जी किंवा मुलायम वगैरे अखिलेश यांनी भाजपला राष्ट्रीय पातळीवर आव्हान द्यायला नको होतं. भाजपने काँग्रेसला आव्हान देणं वेगळं आणि त्या काँग्रेसला अखिलेश, मायावती, ममता, उद्धव ठाकरे यांनी साथ देणं वेगळं. त्यात काँग्रेसचं नुकसान होणार नाही आहे, प्रादेशिक पक्षाचं नुकसान होणार आहे. कारण प्रादेशिक पक्ष आपल्या सीमारेषा ओलांडून चुकीच्या वाटेने जायला निघालेले आहेत. आणि म्हणून तुम्हाला आठवत असेल की दीड वर्षापूर्वी कधीतरी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा म्हणाले होते की हे सगळे प्रादेशिक पक्ष हळूहळू करत अस्तंगत होतील. ते अस्तंगत होतील असं म्हणाले, ते प्रादेशिक अस्मितेच्या विरुद्ध होते म्हणून म्हणाले नव्हते. त्यांनी या पक्षांची अवस्था बघितली होती. ती अवस्था हे एका कुटुंबापुरच्या मालकीपुरते मर्यादित पक्ष आहेत. त्या भाषेतले, त्या जाती समूहातले जे नवे होतकरू तरुण आहेत त्यांच्यासाठी त्या पक्षात स्थान नाही. म्हणूनच त्यांना भाजपकडे यावं लागेल आणि त्यांचाच उपयोग करून आपण राष्ट्रीय अस्मिता, प्रादेशिक अस्मिता एक करून प्रादेशिक पक्षाला हरवू शकतो. ही गोष्ट किंवा हा सिद्धांत JP नड्डांनी सांगितला होता, पण तो समजून घ्यायला किती लोक तयार होते. आणि त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत अनेक प्रादेशिक पक्ष पुरते नामोहरम होऊन जाणार आहेत. आत्ता आपण बघितलं विधानसभा निवडणुकीत
एका राष्ट्रीय पक्षाकडून, काँग्रेसकडून BRS या पक्षाचा पराभव झाला. उद्या बंगालमध्ये ममतांचा पराभव होईल किंवा तमिळनाडूमध्ये भाजप हा अण्णा DMKला मागे टाकून 2 नंबरचा पक्ष तमिळनाडूमध्ये झाला, तो प्रादेशिक पक्षांच्या अस्ताचा आरंभ म्हणावा लागेल. आणि म्हणून ज्या दिशेने राजकारण चालू आहे आता, त्यामध्ये प्रादेशिक पक्षांनी आपलं अस्तित्व आणि आपल्या मर्यादा ओळखल्या तर नवीन पटनाईक जसे 25 वर्ष ओडिशामध्ये टिकून आहेत, त्यांना भाजप किंवा काँग्रेस हरवू शकले नाहीत, तसंच प्रादेशिक मर्यादेमध्ये शिवसेना वगैरे जे पक्ष आहेत प्रादेशिक, TMC, DMK यांना भाजप पण हरवू शकणार नाही. पण त्यांनी आपल्या मर्यादा सोडल्या तर त्यांच्या दारुण पराभवाला आणि अस्तंगत होण्याला दुसरा कुठलाही पर्याय नाही. मित्रांनो, आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.